प्रशांत ठाकूर काय आणि मी राम ठाकूर काय, हे दोन्ही आम्ही एकच आहोत. बाप बेटा म्हटल्यानंतर काही वेगळं करता येत नाही. तर विजयाचा शिल्पकार पण तोच आणि विकासाचा शिल्पकार तोच. आता विकासाचं काम जे आहे ते आमदार प्रशांत ठाकूरकडे दिलेले आहे. पूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघ नव्हे तर पूर्ण नवी मुंबई, रायगड आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विकासाच्या दृष्टीनं फडणवीस साहेब, शिंदे साहेबांच्या जोडण्यात ते त्यांना मदत करत असतात. त्याच्यामुळे या विभागाचे प्रोजेक्ट खेचून आणून त्याची जास्तीत जास्त प्रगती करण्याच्या लवकरात लवकर काम करण्यासाठी ते काम करतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं एक फळ आहे. माझा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे आणि आशीर्वादातून आणि मेहनतीमधून हा विजय साकार झालेला आहे. आज विरोधकांनी मालमत्ता कर संदर्भात अनेक वेळा निवडणुकीमध्ये राजकारण चालू केलं होतं, परंतु आमदार साहेब निवडून आलेले आहेत. आता कशा प्रकारे हा मालमत्ता कर संदर्भात सांगाल? एक गोष्ट अशी, निवडणुकीमध्ये आलं की आरोप प्रत्यारोप, सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये जुगलबंदी होत असते आणि मग विरोधक असतात ती नसलेली कारणं पण खिचून काढता नसतात. आमदार प्रशांत ठाकूरनं 10 वेळा सांगितलेलं आहे की इतर शहरांच्या मानानं आपला कर हा कमी आहे. फक्त झालं आहे काय की 4 वर्षाचा 5 वर्षाचा कर हा एकदम भरावा लागल्या कारणानं तो बोजड वाटतो आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता त्याच्यावर बसवलेली शास्ती जी आहे ती आपली माफ होते आहे झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं तोही कर, पूर्वी जे सुधाकर देशमुख नावाचे कमिशनर होतं तर त्यांच्यामुळं अडकला होता. पण शेवटी आता मला वाटते त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रश्न चालू आहे आणि त्याच्यामुळं लोकांचा भरोसा आहे प्रशांत ठाकूरांवर. त्याच्यामुळे हे बाकी काही प्रश्न असले तर सोडवण्याचं काम हे फक्त प्रशांत ठाकूरच करतील. लोकांच्यात विश्वास असल्याकारणानं 51,000 मतांनी 51,900 इतक्या मतांनी आघाडी घेऊन प्रशांत ठाकूर निवडून आलेले आहेत. हा त्यांच्या कामाचा विजय आहे. शेठ, काय सांगाल की जे पनवेलमध्ये मागील निवडणुकीमध्ये मतदान आपल्या परीने नीट नव्हतं झालं, पण यंदा मतदान जास्त झालेलं आहे, या संदर्भात काय सांगाल? मागील म्हणजे कुठल्या लोकसभेच्या? लोकसभेला आपण 32,000ची आघाडी घेतली होती आणि या वेळेला आपल्याला 51-52,000ची आघाडी मिळालेली आहे. त्याचं कारण एकच आहे की मागच्या वेळेला उमेदवार जो होता तो पनवेल मतदारसंघातला आपला उमेदवार नव्हता. त्यामुळे प्रशांत ठाकूरचं व्यक्तिगत जे काय की आहेत ते संमत केल्यामुळे 21,000 मतं आपली वाढलेली आहेत. त्याच्या वेळेला 31-32 ऐवजी आता 52,000 झालेले आहेत. तर हा फरक जो आहे तो प्रशांत ठाकूरांच्या व्यक्तिगत संपर्कामुळे झालेला आहे. एरवी महायुती, भाजप आणि महायुती जे आहे ना त्याची मतं जाग्यावर आहेत, ती पुढे कमी झालं. उलट त्यावेळेचं मतदान कमी होतं, पण यावेळेला मात्र सर्व उमेदवारांच्या मतांपेक्षा बेरीज जर केली 1, 2, 3 असं नव्हे, सगळे उमेदवार एकत्र केले तर त्यांच्यापेक्षा 2,000 मतं एकट्या प्रशांत ठाकूरांना जास्त मिळालेले आहेत. 50% जास्त मतदान जे प्रशांत ठाकूरांना झाले, बाकी उरलेला सगळे वाटून द्यायचे. सर्व पनवेलकरांचं आपल्यावरती, ठाकूर परिवारावरती प्रेम आहे, या संदर्भात काय सांगा? साहजिकच आहे. आपलं नेहमीचं भेटणं, उठणं, बसणं, चौकशी, काय प्रश्न असतील त्या प्रश्नांची सोडवण्याचा प्रयत्न करणं, हे सतत दिवस रात्र ठाकूर परिवार करत असतं. आणि म्हणूनच 98ला मी निवडणूक लढवली, 99ला पुन्हा लढवली, 2004पर्यंत डिसेंबरच्या मी तिथं होतो. त्याच्यानंतर 2006 पासून प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष आणि त्याच्यानंतर मग आमदार असं चाललेलं आहे. तर इतकी सतत आज 30 वर्ष हे काम आपण जे करतोय या 30 वर्षाचं ते फळ आहे. त्याच्यामुळे ती जोडलेली नाती जी आहेत ती घट्ट झालेली आहेत आणि एकमेकाच्या सुखदुःखात धावत जात असल्यानं लोकांचं प्रेम मिळते. त्याबद्दल लोकांना मी धन्यवाद देतो.